यांचा मृत्यू होऊन काही महिने लुटले गेले, परंतु अजूनही जे कोणी राहिलेले आरोपी याचा तपास केला जात नाही. CDR मध्ये नावं असताना ते चौकशी केली जात नाही. मृत्यू झाला, खून झाला, हे तर सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये ज्यावेळी प्रकरण घडलं गेलं त्यावेळी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कोणी फोन केले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. CDR तपासले पाहिजे. CDR मध्ये नावं त्यांचे कॉल आलेत असं मला माहिती मिळाली. परंतु सत्यता बघून जर खरं ते असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. बीड जिल्ह्याला जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत बीड जिल्हा मला वाटतं शांत होत नाही. बीड जिल्हा हा गुन्हेगारी म्हणजे वास्तविक जर बघितलं तर मी मुख्यमंत्र्याला आव्हान करेन, तुम्ही सुद्धा कुणाला पाठीशी घालू नका. जे कोणी असतील आरोपी त्याला गुन्ह्यात घ्या. जोपर्यंत हे गुन्हेगाराला सरळ करू शकत नाहीत तोपर्यंत बीड जिल्हा शांत होत नाही. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे. आज रमेश गेले आज तिसरा दिवस म्हणजे उपोषण करतोय, आमरण उपोषण आहे. शासनाने एकदम दुर्लक्ष केलंय. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आवाहन करेन, मुख्यमंत्री महोदय, एक जणाचा एक तरुण भाऊ 22-23 वर्षाचा जो भविष्यामध्ये एखादा अधिकारी झाला असता, एखादा राजकीय पुढारी झाला असता, त्याचं भविष्य संपलेलं आहे आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. मी सरकारला आव्हान करेन, इथल्या संबंधित SP ला मी आव्हान करेन, SP साहेब या गुन्ह्याकडे लक्ष द्या. नसता वेळ आली तर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा मग आहे तीच वेळ, पुन्हा रस्त्यावर लागेल, पुन्हा आंदोलन होतील, पुन्हा मोर्चे होतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा. कुठल्याही भूलथापाला बळी न पडता जर CDR मध्ये ते नंबर असतील आणि जर फोन झाले असतील तर त्यांना अटक केली पाहिजे, आमची मागणी आहे. तिसरा दिवस आहे उपोषणाचा, अद्यापर्यंत कुणी त्या अर्थाने कलेक्टर साहेबांनी सुद्धा आलं पाहिजे होतं, इथं बघितलं पाहिजे होतं, SP साहेबांनी यायला पाहिजे होतं. मला एक कळत नाही, म्हणजे आम्ही कमी आहोत म्हणून तसा आम्हाला त्रास होतो का? आम्ही मताने कमी आहोत म्हणजे लोकसंख्येने कमी आहोत म्हणून दुर्लक्ष आमच्याकडे सरकार करतंय का? याचाही मला थोडा डाऊट आहे. त्यामुळे सरकारला मी आव्हान करतो, आम्ही जरी कमी असलो तरी तुम्ही कमी समजू नका. मी जी घटना घडली त्या घटनेकडे लक्ष द्या. जिल्ह्याच्या SP ला मी विनंती करतोय आणि आव्हान पण करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करा. नसता रस्त्यावरची लढाई राहील आणि मग जे काय होईल त्याला सरकार जबाबदार असेल. राज्याचे पोलीस महासंचालक बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. तुमचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे का? या संदर्भात काही मागणी करणार आहात का? हो, आता मागणी तर करावं लागेल. आता उपोषण चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे आणि आमरण उपोषण चालू असतो मागणी. एक तरुण तुमच्याच माझ्यासारखा एक भाऊ लहान, आज आपण ज्याला खऱ्या अर्थाने त्याला भविष्य घडवायचं होतं त्या माणसाचा मृत्यू झाला, खून झाला. मग पोलीस अधिकारी कशासाठी आहेत? तपास तर करावं लागेल ना. DG असो का IG असो, कुणी पण असू द्या, पण त्यांनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा इथं येऊन भेट दिली पाहिजे आणि या गुन्ह्याकडे अगदी स्वतः म्हणजे खात्री करून लक्ष दिलं पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक केलं पाहिजे.